हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आत्ताच उठून फ्रेश होऊन आलेली आहे. सकाळी उठून फ्रेश झाले की मी अगोदर चहा बनवते, कारण मोस्ट ऑफ द टाइम रोजचा नाश्ता हा माझा चहा आणि बिस्किटच असतो. कारण कॉलेजला सकाळी लवकर जायचं असतं, त्याच्यामुळे चहा आणि बिस्किट खाल्लं की काम होऊन जातं. मी मोस्टली साखरेचा चहा पितच नाही, गुळाचाच चहा पिते. आज मी मस्त असा मसालाचा चहा केलेला आहे आणि मी हा चहा पिऊन आता पटकन कॉलेजसाठी पळणार आहे, कारण ऑलरेडी लेट झालाय. कॉलेजमधून आल्यावर मी लगेच जेवायला बसले, कारण खूप जास्त भूक लागली होती. कारण मला घरी यायला थोडासा उशीर झाला होता आणि त्यातल्या त्यातच मम्मीने माझे फेवरेट ढब्बू आणि बटाट्याची मिक्स भाजी केली होती. तर पटकन मी जेवून घेतलं आणि थोड्या वेळाने लगेच मी बाहेर गेले. माझ्याकडे काही 3-4 नवीन कुर्ता होते जे मला फिटिंग करायचे होते. खूप दिवस झालं वेळच भेटत नव्हता, म्हणून आज जाऊन मी फिटिंग करून घेऊन आले. आणि संध्याकाळी मिशोचं पार्सल आलं. मम्मीने काहीतरी 3-4 प्रॉडक्ट ऑर्डर केले होते. मग म्हटलं की तुमच्यासोबतही शेअर करावेत. तर चला बघूया काय काय प्रॉडक्ट्स आलेले आहेत. त्यातलं हे पहिलं प्रोडक्ट आपण ओपन करून पाहूया. छान आलेली आहे प्लास्टिकची क्वालिटी. 188च्या मानाने खरंच छान आहे. जाड क्वालिटी आहे प्लास्टिकची. मला झाडांना पाणी घालायला तर सोपं पडून जाईल. पुढे हे त्यांनी असं स्प्रे देखील दिलेला आहे अटॅचेबल. तुम्हालाही आवडले असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आपण पुढचं प्रोडक्ट बघू काय आलंय. रोज मागवलाय मम्मीने मिशोवरून. खूप सुंदर आहे ना. 138 रुपयाला खूप छान क्वालिटी आलेली आहे. व्हाईट पर्ल्स मध्ये हा पूर्ण आलेला आहे पहा. मम्मीने वेअर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच याचा लुक कसा जातो. त्यानंतरचं प्रॉडक्ट काय असेल ते आपण पाहूया. ही मंदिरात लावण्यासाठी LED ची लाईट मागवलेली आहे पहा. चार्जेबल आहे. त्याच्यासोबत ही कॉर्ड देखील आलेली आहे. मागून ह्याला स्टिक करण्यासाठी स्टिकर देखील दिलेला आहे. 3 कलर्स मध्ये ही लाईट जाते. ही आपण लाईट कुठेही कॅरी करू शकतो. इमर्जन्सीसाठी अगदी सुंदर आहे. कुठेही काढून आपण दुसरीकडे देखील अटॅच करू शकतो. 182 ला खूप सुंदर प्रॉडक्ट आहे. तर हे मम्मीने कप साठी स्टँड मागवलेला आहे. आपण ह्याला कप किंवा उलटण, पळी, चमचा हे काही पण लावू शकतो. 131च्या मानाने खूप सुंदर क्वालिटी आलेली आहे. तर हे होते माझे मिशोचे प्रॉडक्ट. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.